आता आम्ही चाललेलो आहे त्र्यंबककडे। आम्ही नेहमी दर पावसाळ्यामध्ये जातो। आता पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे, तर म्हटलं चला बघू तिथे जाऊन कसं वातावरण आहे। तर वेगवेगळ्या सुट्टी आहेच, तर त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ। तिथे भाज्या कोणत्या काय मिळतात पहिल्या फर्स्ट पावसाळ्याच्या। आता इकडून तर आणल्याच होत्या। रस्ता आहे पुण्याच्या, तिथून मी चालू होते तो पुण्याचा रस्ता, तिथून जायचंय आणि आपला त्र्यंबक रोडला वळायचं आणि तिथून मग पुढचं दाखवते मी तुम्हाला कुठे जातो आम्ही। काय कसली भाजी आहे? काय ते तुम्हाला बनवता येईल का? कोणती? लोती ते हे आहे ना, काय म्हणता, शेवळा आहे ना? त्याचीच पुढचं आहे का ते शेवळ्याचं? त्याची पण भाजी बनवतात? शेवळा निघते। अशी नदी आहे आणि मस्त 500 रुपये आहे। कसं आहे? नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर ब्लॉग थोडा उशिरा सुरू करते। तर आता आम्ही चाललेलो आहे त्र्यंबककडे। आम्ही नेहमी दर पावसाळ्यामध्ये जातो। आता पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे, तर म्हटलं चला बघू तिथे जाऊन कसं वातावरण आहे। तर वेगवेगळ्या सुट्टी आहेच, तर त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ। तिथे भाज्या कोणत्या काय मिळतात पहिल्या फर्स्ट पावसाळ्याच्या। आता इकडून तर आणल्याच होत्या, आता इकडे काय मिळतात ते बघू आणि मुलांना थोडंसं घेऊन जाऊ, सुट्टी आहे तर आता आम्ही निघालेलो आहे। तिकडे गेल्यानंतर मग दाखवतेच तुम्हाला। आता जसं जसं जाऊ ना तसं तसं सगळं शेअर करते रुटीन। तर आता आम्ही चाललेलो गिरणाऱ्याकडून कश्यपी डॅमकडे आणि मग कश्यपी डॅम तिथून सरळ रस्ता आहे पुण्याच्या, तिथून मी चालू होते तो पुण्याचा रस्ता, तिथून जायचंय आणि आपला त्र्यंबक रोडला वळायचं आणि तिथून मग पुढचं दाखवते मी तुम्हाला कुठे जातो आम्ही। पण काही खूप जणांना माहिती नाही त्र्यंबक कसं, तो घाटच नाही माहिती काहींना नाशिककरांना। तिथे खूप म्हणजे छान आहे व्ह्यू असं बघण्यासाठी उभे आज। तिथे काय म्हणता पॉईंट आहे, फोटो पॉइंट आहे, हॉटेल्स आहे, पिकनिक साठी खूप छान आहे। तर हळूहळू जसं पाऊस पडेल तशी खूप खूपच जगली आणि शिवाय रानभाज्या भेटतात तिथे भरपूर प्रकारच्या। तर आता आज भेटेल का नाही गॅरंटी नाही आहे, पण बघू पहिला आता पाऊस पण आपल्या एकदा बंदच पडला आता सध्या, तर बघू आता पहिली भाजी कोणती मिळते का। तर तेच आता आम्ही चाललो कश्यपी डॅमकडे। रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ना पुढे खूप गर्दी आहे। इथे थांबले आणि पुढे गेलं की कोणी येतं, जिथे मी तांदूळ घेते नेहमी ते येतं। खूप सोपा रस्ता आहे, तर त्याचं इथे रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे गर्दी होती। डब्बू आहे।
तर तुम्ही बघितलं असेल आता आम्ही कोणे सोडून चाललेलो आहे इकडे त्र्यंबक रोडला, आणि त्र्यंबकेश्वर साईडला होतं, तिथून पुढे एक घाट सुरू होतो, त्याला तोरंगण घाट म्हणतात किंवा मोखाड्याचा घाट सुद्धा म्हणतात आणि जव्हार घाट सुद्धा म्हणतात. म्हणजे आता त्याला खूप नाव आहे वेगवेगळे, पण तोरंगण घाटच म्हणतात बहुतेक लोक. तर तिकडेच चाललेलो आहे आम्ही, आणि मस्त म्हटलं चला आज थोडंसं ऊन पण पडलं होतं आणि तेच जाऊ आणि बघू काय काय भाज्या मिळतात, कोणकोणत्या आलेल्या आहे, सुरुवात झालेली भाज्यांची, तर ते पण बघू आणि मुलं पण एन्जॉय करतील कारण सुट्टी म्हणून. तर वातावरण बघू शकता इतकं सुंदर झालेलं, पूर्ण ग्रीनरी झालेली आहे पावसामुळे आणि भारी वाटत होतं, ऊन पडलं होतं तर मस्त वाटत होतं. तर चला आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतेच. आणि आम्ही ना दरवर्षी म्हणजे दर पावसाळ्यामध्ये इकडे जातो, जशी वैभवला सुट्टी लागते ना तसं आम्ही तिथे जातो फिरायला. आणि थोड्या दिवसांनी इतके धबधबे ते वाहणारे, तिथे मस्त भजी भेटते, नंतर तिथे आपल्याला खेकडं भेटतात नदीचे विकण्यासाठी आणि ते कमी भावात भेटतात, कारण आपल्या नाशिकमध्ये 600-700 रुपये किलो प्रमाणे, तिकडे तुम्हाला 300, 350, 400 असे प्रमाणेच भेटतात किलो प्रमाणे. तर मग आज बघू भेटता काही नाही बघू. आणि हा व्हिडिओ खूपच मोठा आहे म्हणून मी पार्ट 2 केलेले आहे, तर हा पहिला पार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार कुठे कुठे जाणार, काय करणार, भाज्या कोणत्या आहेत वगैरे सगळं दाखवणार. आणि एक नदी आहे तिथे आम्ही नेहमी पिकनिकला जातो दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा मग हिवाळ्यामध्ये. खूप छान नदी आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे, त्यात फिश सुद्धा दिसतात. आणि ते आता आम्ही आलेलो आहे कोपऱ्याला, तिथून मग माझ्या डावी साईडला रस्ता जातो तो त्र्यंबकेश्वरकडे जातो. बघू शकता इथे मी तुम्हाला बाण दाखवलेले आहे. तर असं ह्या साईडला त्र्यंबकेश्वर आहे आणि तिथूनच इकडे ह्या साईडला गेलं की आपला घाट सुरू होतो. आणि इतका सुंदर घाट आहे ना, तुम्हाला मी दाखवतेच. आणि तुम्हाला दाखवला जव्हार, डहाणू ह्या साईडला हर्सूल, तर त्या रस्त्यालाच जायचं आहे, म्हणजे तिथे घाट तो आहे. आणि त्या घाटामध्येच आपल्याला रानभाज्या भेटतात किंवा धबधबे, पिकनिक पॉइंट्स वगैरे सगळं. म्हणजे तुम्ही टायगर व्हॅली हॉटेलला सुद्धा आले असतील इकडे, तर हा तिथूनच घाट सुरू होतो. आणि आता इथून इतकं सुंदर वातावरण होईल ना, तर तुम्हाला मी दाखवतेच. तर चला माझ्यासोबत आणि एन्जॉय करा.
शोधायला भाजी तर ते इथे राहतात ते इथे राहतात हे काय कसली भाजी आहे काय तर तुम्हाला बनवता येईल का? कोणती लोते लोती ती ही आहे ना काय म्हणतात शेवळा आहे ना शेवळाला जे निघतं त्याचीच पुढचं आहे का ते शेवळ्याचं त्याची पण भाजी बनवतात पहिल्यांदा शेवळा निघतात हा मग त्याला ते निघतं. शेवळ्याची येते मला भाजी मग हे कसं काय करायची तशीच करा. अशी उकळून घ्यायची आणि हा. हे कोणतं चांगलं हे कवळं ते वाटतं हे कवळं घे. हो हे कोणाचं आहे 50 तेवढं मग हे घेऊ ना हे कवळं आहे ना पूर्ण आणि हे त्याच्यात फळं टाकायचं. हो ह्याच्यात ठेवलाय पाला त्यांनी मला टाकायला आहे तिच्यात बांधलेला आहे. आम्ही आता त्या इथून गेलो. हा हे कवळं वाटतंय मुरबाड आहे ना इकडून आणला या पण ते असे छोटे कोंब ही शेवळ्याची पुढचं याला काय म्हणता हा, लोटी म्हणते लोटी लोटी म्हणते. शेवळाला शेवळा. हा शेवळाचं हे. प्रकार म्हणजे पुढचे पानं कवळे हा. त्याची पण भाजी बनवता मस्त हा ठीक आहे हे घेतो बाकी नाही दुसरं काहीच नाही ना अजून नाही दुसरं नाही काय गेलो होतं ते कटलं. आता कधी येतील भाज्या उद्याला म्हणजे दुसरं कधी येतील वेगळ्या भाज्या आमच्या दिवशी हे तेरा विरा कधी येईल ते तेरा अजून बाई बारीक आहे. हा ते टाइम लागेल ना आता हीच निघेल ना या अशा हा, हे आता. हा ठीक आहे कोणती भाजी होती तुमच्याकडे? हे मोक्याची भाजी काही आळवं होती. हा आळवर राहतात ते हा. संपले का? अजून ते फळं राहतात नाही का ते बारीक गुलाबी ते बारीक फुलाची. ते फळं राहतात का गुलाबी कलरचे गुलाबी फळं राहतात खायची ते भाजून दे, हा. जांभळं. हा माझे कधी ए तू उचल का कियाला आहे का 200 होते माझ्याकडे तर काय घेऊन जातो भाजीपाला 10-15 तर तिथे जी शेवळाची भाजी असेल तर वरचे कोंब येतात कोळी कोळी पानं ते बाबांकडे ना आता याच्यात आम्ही घेतो त्यांनी बाजूला काढून ठेवते आता सुट्टेले त्यांच्याकडे पैसे म्हटलं पण आम्ही येतो आणि घेतो तसं त्यांच्याकडे ठेवली त्यांनी साईडला काढून ठेवली आता पुढे बघू अजून भाज्या आता आम्ही आलेलो इकडे नदी आहे मोठी इकडेच पुढे घाटामध्ये पुढे आलं की मोठी नदीने तर हॉटेल आहे तिथं गाडी लावली आणि असं एक पॉइंट आहे तिथे नदी इतकं छान आहे म्हणजे आम्ही पिकनिक वगैरे करण्यासाठी इथंच येतो आणि पावसाळ्यात इतकं सुंदर वातावरण होऊन जातं तर आता जाताना ना अजून भाज्या येत होत्या म्हटलं वैभव बोलली आपण जाताना भाज्या घेऊ आता चला म्हटलं नदीवर जाऊ मुलांना घेऊन अशा पायऱ्या उतरण्यासाठी ही करवंदाची डाळी अशा पायऱ्या आहेत बघू शकता इथून असं आपण खाली येऊन इथे नदी इतका छान व्ह्यू आहे तुम्हाला दाखवते तर मला कमेंट आलेलं की तुम्ही पावसाळ्यात ते व्लॉग करा कुठे कुठे जातात फिरायला वगैरे तर आम्ही इथे नेहमी येतो आमचं नेहमीचं ठिकाण आहे इथे नदी आहे आणि इथून सुद्धा पाणी वाहतं ह्या साईडने जसं पावसाळा सुरू होईल ना तसं इतकं सुंदर दिसेल ना इथे आणि बघू शकतो इथे फिशिंग सुद्धा करू शकतो आपण पिकनिक करू शकतो मस्त जागा आहे मुलांना घेऊन आलं तर असं बघू शकतो असं ठिकाण आहे खूप छान आणि नदी तर इतकी म्हणजे क्लिअर आहे की क्रिस्टल क्लिअर नदी आहे तुम्हाला दाखवते एकदम क्लिअर पाणी आहे
बटरफ्लाय कियारा. जा कियारा. बघू शकता अशी किती छान दगड आहे, गोल 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 गोटे गट्टे गोटे गोटे. भारी ना. पेबल्स पेबल्स आहे पेबल्स. तर असं तिकडे नदी आहे ह्या साईडला आम्ही असं चालू. बटरफ्लाय इतक्या होत्या बापरे एकाच ठिकाणी. आणि मध्ये मध्ये पाऊस पण पडतोय, ऊन पण आहे पाऊस पण आहे. मस्त वाटतंय ना. हे पाऊस आला देव. आला भेटला. दाखव. बापरे दाखव इकडे. कियारा काय करशील हातात? दाखव. पकडलाय सोडून द्या. विहानने पकडला बघू शकता फिश. विहान धर. सोडून दे. हा दे सोडून. हा दे सोड. रिलीज कर त्याला. सोडला. सोडला. तर इतके मासे आहे ना, बारीक बारीक मासे याच्यामध्ये. मग विहान कियारा पकडतात आणि सोडून देतात. अजून नदीला पाणी नाही. तिकडे वाहत पाणी ना तिकडे. चला